मुलं ऐकतच नाहीत ही तक्रार आजची नाहीये. माझी आई ट्युशन घ्यायची, तिच्या विद्यार्थ्यांचे पालकही हेच म्हणायचे की मुलं आमचं ऐकत नाहीत. म्हणजेच हे काही आजचं नवीन नाहीये, आधी हेच होतं आणि त्यामागचं कारणही नवीन नाहीये. मुलं ऐकत नाहीत कारण पालकांनी त्यांना ऐकायची सवय लावली नाही. आपण आईबाबांचं ऐकलं नाही तरी काही आभाळ कोसळत नाही, शिक्षा होत नाही, आपलं खेळणं बंद झालं, आपल्याला कोपऱ्यात 15 मिनिट उभं केलं, वेळ प्रसंगी कानाखाली चांगली सणसणीत बसली, हे आपल्याबरोबर काही होत नाही. हे मुलांच्या लक्षात आलं की ते तुमचं ऐकणार नाहीये. एखादी गोष्ट सहज मागितली तर आपल्याला मिळत नाही, पण आपण हातपाय पटले, हट्ट धरला तर मग आई बाबा ऐकतात. हे मुलांच्या मेंदूत रुजवण्याचं काम तुम्ही केलंय. तुम्ही त्यांचे हट्ट ऐकले, त्यांचे फाजील लाड केले, त्यांचं चुकीचं बिहेवियर सहन केलं. आपण बाहेर जेवायला गेलो तर त्या हॉटेलमध्ये धड वागावं लागणार आहे. ती पब्लिक प्लेस आहे, आपलं घर नाहीये, तिथे एका किमान शिस्तीत राहायचं असतं. हे मुलांना जन्मजात करणार नाहीये ना, आपल्याला शिकावं लागणार त्यांना. त्यांनी अशा पब्लिक प्लेस मध्ये पहिली चूक केल्या तुम्ही त्यांना नजरेने बोलून, चेहऱ्यावर अग्रेशन दाखवून, वेळीच गप केलं नाही आणि नंतर घरी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पुढच्या वेळी असं केलेलं खपवून घेतलं जाणार नाही, हे सांगितलं नाही तर तो तुमचा दोष आहे, मुलांचा नाहीये. आणि घरातला एक पेरेंट अशी शिस्त लावत असताना दुसऱ्याने मध्येच तोंड घालून जाऊ दे ना, लहान येतो, त्याला कळत नाही, हे असं काहीतरी म्हणून मुलांच्या चुकांवर पांघरून घालत त्या शिस्त लावणाऱ्याला व्हिलन तर अजिबातच करू नये. हा फार डेंजर प्रकार आहे. एखाद्या वेळी तो शिस्त लावणारा चुकतही असेल तरी मुलांसमोर त्याची चूक काढायची नाही. नंतर खासगीत दोघांनी आपसात काय ते डिस्कस करायला पाहिजे. या बेसिक गोष्टी पाळल्या मुलं बरोबर ऐकतात.